नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिलायन्स पॉवर या कंपनीचे फंडामेंटल अनालिसिस करणार आहोत. रिलायन्स पॉवर या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी किंवा नाही, त्यासोबत रिलायन्स पॉवरचे शेअर्स घेऊन आपण ठेवावेत किंवा असतील तर होल्ड करावेत की बाय करावेत की सेल करावेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी रिलायन्स पॉवर या कंपनीचा इतिहास, हिस्ट्री आपण जाणून घेऊया. आणि जर आपण एनएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर गेलो आणि मोस्ट ओलाटाईल स्टॉक्स जर गुगलमध्ये सर्च केलं, मोस्ट ओलाटाईल स्टॉक्स एनएससी, तर आपल्याला हा चार्ट दिसेल. तर नंबर 1 ला आहे 28 जुलै 2023 रोजी रिलायन्स पॉवर. आता रिलायन्स पॉवरच्या किती शेअर्सची खरेदी विक्री झाली मित्रांनो? व्हॉल्यूम आहे 11,56,85,551 शेअर्स. म्हणजे इतक्या शेअर्सची खरेदी विक्री 28 जुलै रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवरती झालेली आहे. मग एवढा इंटरेस्ट लोकांना का आहे या स्टॉकमध्ये? तर याचं कारण आहे प्राइस. जेव्हा प्राइस कमी असते तेव्हा रिटेल इन्व्हेस्टर्स त्याच्यामध्ये तुटून पडतात. परंतु ही फार मोठी चूक आहे मित्रांनो. आपल्याला ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे समजून घेतल्याशिवाय कोणत्याच कंपनीमध्ये गुंतवणूक जर आपण केली, कोणत्याही कंपनीमध्ये जर गुंतवणूक आपण केली, तर नक्कीच आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपण थोडासा इतिहास जाणून घेऊया रिलायन्स पॉवरचा. रिलायन्स पॉवरचा जर आपण बघितला, विचार केला, तर अनिल अंबानी यांनी काय केलं? 2008 साली जानेवारी 15 2008 ते 18 जानेवारी 2008 या दरम्यान आयपीओ आणला. तर हा प्रश्न फार महत्वाचा आहे की आयपीओ अशा कोणत्या वेळी आणला जातो? जेव्हा मार्केट पीक वरती असतं, जेव्हा मार्केट ऑल टाइम हाय वरती असतं, तेव्हा काय केला जातो? आयपीओ आणला जातो. आपण जर निफ्टीचा चार्ट बघितला तर 2008 रोजी मार्केट जर तुम्ही बघितलं, जानेवारी 2008 रोजी मार्केट कसं होतं? जानेवारी 2008 रोजी मार्केट होतं हाय. म्हणजे काय बघा, 6200 ऑल टाइम हाय होतं मार्केट 11 जानेवारी 2008 रोजी. मग अशा दरम्यान अनिल अंबानी यांनी काय केलं? त्यांच्या रिलायन्स पॉवर या कंपनीचा आयपीओ आणला. आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग्स, म्हणजे जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये लिस्ट होते तेव्हा ती आपले स्टॉक्स पब्लिकसाठी ओपन करते, खरेदी विक्रीसाठी. त्याला आयपीओ म्हणतात. आणि मग हा आयपीओ आणला जानेवारी 2008 ला. मार्केट ऑल टाइम हाय होतं. जेव्हा मार्केट ऑल टाइम हाय असतं आणि आयपीओ येतो तेव्हा लोक काय होतात? त्याच्यावरती तुटून पडतात. आणि लोकांचं पार्टिसिपेशन ऑल टाइम हाय मध्ये जास्त असतं, विक्स जास्त असतो, व्हॉलेटिलिटी इंडेक्स जास्त असतो, पार्टिसिपेशन जास्त असतं, लोक इंटरेस्टेड जास्त असतात. जेव्हा मार्केट वर 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 चाललेलं असतं, बुल रन मध्ये लोक जास्त इंटरेस्ट असतात, म्हणून आयपीओ आणला जातो. आणि आयपीओ कंपनी का आणते ऑल टाइम मार्केट हाय असताना? कारण त्यांचे जे शेअर्स आहेत ते विकले जावे, त्यांचा लॉट काय व्हावा? विकला जावा. मग काय झालं याच्या बाबतीमध्ये? रिलायन्स पॉवरच्या बाबतीमध्ये त्यांचा लॉट आला आणि फेस व्हॅल्यू होती 10 रुपये आणि रेंज होती 405 ते 450 रुपये. लॉट साईज होती 15 शेअर्सची. आणि बघा, भारतातला त्यावेळेचा सगळ्यात मोठा आयपीओ आला मित्रांनो, 11,563 करोड रुपयांचा सगळ्यात मोठा आयपीओ. बीएससी आणि एनएससी वर तो लिस्ट झाला. आणि आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर्सना, म्हणजे ज्यांना 2 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करायची आहे, त्यांना रिटेल इन्व्हेस्टर म्हणलं जातं, त्यांच्यासाठी लॉट होता, एका लॉटची किंमत होती 6,750 रुपये. हा आयपीओ जो आहे 73 पट सबस्क्राईब झाला, म्हणजे ओव्हर सबस्क्राईब झाला. म्हणजे लोकांना प्रचंड इंटरेस्ट या आयपीओ मध्ये होता, कारण मार्केट बुल रन मध्ये चाललेलं होतं. पण झालं काय? याच्या उलट झालं. जेव्हा हा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाला तेव्हा बरं चाललेलं होतं. मात्र 2008 ला काय झालं? लेमन ब्रदर क्रायसिस झालं. अमेरिकेमध्ये काय झालं? लोकांनी होम लोन घेतलं होतं, परंतु ते परतफेड न केल्यामुळं बँकरप्ट झाले लोक, आणि त्यामुळं क्रायसिस झालं. लोनचं रिपेमेंट न झाल्यामुळं बँका बुडायला लागल्या आणि लेमन ब्रदर्स क्रायसिस झालं आणि मार्केट क्रॅश झालं. 2008चा क्रॅश आला आणि त्यामुळं या स्टॉकची पण सुद्धा प्राइस काय झाली? हळूहळू कमी झाली आणि लोकांना प्रचंड नुकसान या रिलायन्स पॉवरच्या स्टॉकमध्ये झालं मित्रांनो. आणि त्यामुळे मी पण नेहमी सांगतो की कोणत्याही कंपनीच्या आयपीओ मध्ये अजिबात गुंतवणूक करू नका. कारण जोपर्यंत आपल्याला कळत नाही त्या कंपनीचे फायनान्शियल्स कसे आहेत, कंपनी प्रॉफिट कमवत आहे का नाही, कंपनीची विक्री वाढली का नाही, कंपनीवर कर्ज तर नाहीये प्रचंड प्रमाणात, कर्ज देण्याइतपत कंपनी नफा कमवते का, या सर्व गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही आयपीओ मध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करू नका. जर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस जर कसं करायचं हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया मित्रांनो. रिलायन्स ही कंपनी काय करते नेमकं? रिलायन्स पॉवर जी आहे ती कोणता बिझनेस करते? रिलायन्स पॉवर काय करते? एनर्जी जनरेट करण्याचं काम करते, पॉवर जनरेट करण्याचं काम करते. कोणकोणते प्रोजेक्ट्स आहेत कंपनीचे? कोल बेस्ड पॉवर प्रोजेक्ट आहेत, गॅस बेस्ड पॉवर प्रोजेक्ट आहेत, रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करते, हायड्रो एनर्जीमध्ये काम करते, कोल माइन्स आहेत. आता हे जे ग्रीन दिसत आहे 5 ठिकाणी, तर हे ऑपरेटिंग प्रोजेक्ट्स आहेत. सोलारचे प्रोजेक्ट्स आहेत, बुटीबोरी विंड प्रोजेक्ट आहेत. अशा प्रकारच्या एनर्जी प्रोजेक्ट्स मधून कंपनी एनर्जी क्रिएट करण्याचं काम करते, एनर्जी सेल करते आणि त्यामधून पैसे कमवते. आता या ठिकाणी आपण फंडामेंटल अनालिसिसला सुरू करूया. अनिल अंबानी यांच्याकडे ही कंपनी आहे, ते कंपनीचे संचालक आहेत, डायरेक्टर आहेत. तर ही कंपनी काय करते? 5,760 मेगावॅट
थर्मल कॅपॅसिटी जनरेट करते आणि 185 मेगावॅट रिन्युएबल एनर्जी जनरेट करून सेल करते आणि त्यामधून पैसे कमवते. कंपनीचं मार्केट कॅप आहे 6,014 करोड. आणि काय करू मित्रांनो, आपण मेन पॉईंट बघूया आणि यापूर्वीचे हे सगळे पॉईंट जे आहेत फंडामेंटल अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेत आणि यापूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहेत, त्यामुळे मी जास्त याच्यामध्ये डिटेलमध्ये घुसत नाही. मेन पॉईंट बघूया. करंट प्राइस आहे 16.1 रुपये. एका वर्षामध्ये हाय गेला होता 25 रुपये आणि लो गेला होता 9 रुपये 5 पैसे. स्टॉकचा पीई हा या ठिकाणी दाखवलेला नाही. याचा अर्थ काय? कंपनी नफा कमवत नाही. याचा अर्थ आहे कंपनी नफा कमवत नाही, कंपनी लॉस कमवत आहे. लॉस मध्ये आहे कंपनी सध्या. डिव्हिडंड यील्ड 0 आहे, म्हणजे कंपनी डिव्हिडंड देत नाही, शेअर होल्डरला लाभांश प्रदान करत नाही. आरओसी फार कमी आहे, म्हणजे कंपनी काय करते, 100 रुपये गुंतवणूक करते आणि त्यामधून 3.59 रुपये कमावत आहे. आरओई तर निगेटिव्हच आहे, म्हणजे कंपनी लॉस मध्ये आहे. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 374 करोड आहेत. प्रमोटरकडे 25%, म्हणजे फार कमी स्टेक आहे प्रमोटरकडे. अलीकडे त्यांनी त्यांचा स्टेक वाढवलेला आहे. प्लेस पर्सेंटेज 0 आहेत, म्हणजे मालकांनी त्यांच्याकडे शेअर्स घाण ठेवलेले नाहीत. फ्री कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे 3,639 करोड. मात्र कंपनीवर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर प्रचंड कर्ज आहे, 21,236 करोड रुपयांचं. आणि हे या कर्जापोटी जे व्याज द्यावं लागतं ते मात्र कंपनी कमवत नाही. ही निगेटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे एक दुकान आहे आणि तुम्हाला तुमच्यावरती कर्ज आहे आणि ते कर्ज देण्यासाठी तुमच्याकडे पैसेच नाहीत. कर्जावर जे व्याज द्यायचं आहे ते देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, म्हणजे आता तुम्ही कंगाल होऊ शकता, असा त्याचा अर्थ आहे. इंटरेस्ट कव्हरेज रेशो 0.48 आहे. डेट टू इक्विटी 1.84. ईपीएस मायनस आहे, म्हणजे कंपनी नफा कमवत नाहीये, प्रॉफिट कमवत नाही. सेल्स ग्रोथ बघा मायनस झालेली आहे, म्हणजे जर गेल्या वर्षी तुम्ही 100 रुपयाचा माल विकला तर या वर्षी तुम्ही काय केलं, 99 पॉईंट समथिंग रुपयाचा माल विकलाय, म्हणजे विक्री तुमची हळूहळू कमी होत चालली आहे. क्विक रेशो म्हणजे शॉर्ट टर्म देणी देण्यासाठी कंपनीकडे पैसे नाहीयेत. करंट रेशो जे लॉंग टर्म देणी आहेत 1 वर्षापर्यंतची देणी ते देण्यासाठी सुद्धा कंपनीकडे पैसे नाहीत. वर्किंग कॅपिटल मायनस आहे. डिव्हिडंड तर कंपनी देतच नाहीये. आपण जर 1 महिन्याचा चार्ट बघितला तर या ठिकाणी हे जे ब्लू बार्स आहेत ना, उभे स्तंभ आहेत, ते आहेत व्हॉल्यूमचे. तुम्ही जर इथं नीट निरीक्षण केलं तर छोटे बार्स आहेत. व्हॉल्यूम जेव्हा कमी असतं तेव्हा स्टॉकची प्राइस कमी होते. व्हॉल्यूम वाढलं म्हणजे लोकांचा इंटरेस्ट वाढला की स्टॉकची प्राइस वर जाते. पुन्हा व्हॉल्यूम डाऊन, स्टॉक प्राइस कमी. इथं बघा, व्हॉल्यूम वाढलं स्टॉक प्राइस वाढली, व्हॉल्यूम वाढलं स्टॉक प्राइस वाढली, व्हॉल्यूम वाढलं स्टॉक प्राइस वाढली. म्हणजे लोकांनी उड्या मारल्या की स्टॉकची प्राइस काय होते, वर जाते. आणि व्हॉल्यूम कमी झालं, खरेदी विक्री कमी झाली की स्टॉकची प्राइस खाली येते. आपण जर मॅक्स चार्ट जर बघितला या कंपनीचा, जेव्हा लिस्ट झाली तेव्हा 300च्या आसपास ही कंपनी ट्रेड होती. मात्र हिला उतरती कळा लागली आणि उतरती कळा लागल्यानंतर हा स्टॉक बघा या ठिकाणी 10 रुपयावरती आला, 1 रुपयावरती आला, 2 रुपयावरती स्टॉक आलेला आहे. यापूर्वीचे जे व्हॉल्यूमचे जर बार बघितले तुम्ही तर व्हॉल्यूम कमी आहे. मात्र जसा हा स्टॉक 1 रुपये, 2 रुपये, 10 रुपये, 5 रुपयावरती आला तेव्हा लोकांचा इंटरेस्ट या स्टॉकमध्ये वाढला. मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करतो की पेनी स्टॉक्समध्ये अजिबात इन्व्हेस्टमेंट करू नका. हे तुमचं कॅपिटल वाईप करू शकतं, लॉस होऊ शकतो, तुम्हाला तुमचं सगळं भांडवल संपू शकतं. आणि मित्रांनो, नेहमी वॉरन बफेट यांचा एक सल्ला आहे का, रूल नंबर 1, नेव्हर लूज युअर कॅपिटल, अँड रूल नंबर 2, नेव्हर फॉरगेट रूल नंबर 1. आणि जेव्हा हा स्टॉक कमी प्राइस मध्ये आला, 10-5 रुपयामध्ये मिळू लागला, तेव्हा हे जे बार्स बघा, उभे बार्स, हे व्हॉल्यूमचे बार्स आहेत, हे वाढू लागले. आणि आज रोजी याच्यामध्ये हाय 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 25 कोटी, 30 कोटी, 60 कोटी इतकं हाय व्हॉल्यूम या शेअर्सची खरेदी विक्री होऊ लागली. त्यानंतर आपण जर ईएमए क्रॉस बघितला किंवा 50 डे मुव्हिंग अवरेज क्रॉस आणि 200 डे मुव्हिंग अवरेज क्रॉस जर बघितला तर या ठिकाणी गोल्डन क्रॉस झाला. म्हणजे काय झालं, 50 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजने 200 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजला क्रॉस केलं. असं जेव्हा गोल्डन क्रॉस होते तेव्हा त्या स्टॉकची प्राइस वर जात असते. परंतु आता लोकांना जास्त इंटरेस्ट असल्यामुळं, रिटेल इन्व्हेस्टर जास्त घुसल्यामुळं या स्टॉकची प्राइस वर जात आहे मित्रांनो. त्यानंतर आपण जर कॉन्स बघितले, कंपनीकडे इंटरेस्ट कव्हरेज रेशो कमी आहे, म्हणजे कंपनी प्रॉफिट कमवत नाहीये आणि जेवढा कमवते तेवढा सगळं देणी देण्यामध्ये जात आहे. व्याज द्यायला सुद्धा कंपनीकडे पैसे नाहीयेत. आणि इथं महत्वाचा भाग काय माहिती आहे का, अर्निंग इन्क्लूड अदर इन्कम ऑफ रुपीज 1,314 करोड. म्हणजे तुमचं एक दुकान आहे, शॉप आहे, समजा तुमचं शूजचं शॉप आहे. तुम्ही शूज विकून पैसे कमवण्याच्या ऐवजी तुम्ही शूजचे जे कार्टून्स आहेत, जे बॉक्स आहेत, ते विकून पैसे कमवत आहेत. म्हणजे मेन बिझनेस करून पैसे कमवण्याच्या ऐवजी तुम्ही काय करताय, भंगार विकून पैसे कमवत आहात. याला म्हणायचं अदर इन्कम, किंवा अन्य मार्गाने पैसे कंपनीकडे येत आहेत. डिव्हिडंडच्या रूपामध्ये इतर कंपनीमध्ये जर गुंतवले असतील स्टॉक्समध्ये तर डिव्हिडंडच्या रूपात पैसे येणं, किंवा कुठं इन्व्हेस्टमेंट केली असेल, पैसे ठेवले असेल तर त्यातून इंटरेस्ट मिळवणं, अशा अन्य मार्गातून कंपनीला पैसे मिळत आहेत. पॉवर जे आहे जनरेट करून विकणे, यातून पैसे मिळण्याऐवजी अन्य मार्गातून पैसे कंपनी मिळवत आहे. हे नक्कीच निगेटिव्ह गोष्ट कंपनीसाठी. पिअर कंपॅरिझन मध्ये जर आपण बघितलं तर एनटीपीसी चांगला नफा कमवत आहे, पॉवर ग्रीड आहे, अदानी ग्रीड आहे, अदानी पॉवर आहे, टाटा पॉवर आहे. परंतु या कंपन्याचे फंडामेंटल अनालिसिस केल्याशिवाय कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करू नका, हा माझा तुम्हाला सल्ला असेल. क्वार्टरली रिझल्ट जर रिलायन्स पॉवरचे बघितले आपण तर मार्च 23च्या क्वार्टरमध्ये कंपनीला आता कुठं नफा झालेला आहे, 257 करोड. यापूर्वीच्या क्वार्टरमध्ये निगेटिव्ह बघा, मायनस. म्हणजे
म्हणजे कंपनी लॉस करते. सप्टेंबर 21च्या क्वार्टर पासून कंपनी लॉस मध्ये गेली होती आणि आता कुठं कंपनीला प्रॉफिट झालेला आहे ते सुद्धा कुठून झालंय, अदर इन्कम मधून. बघा, अदर इन्कम कंपनीला 1170 करोड झाले, त्यामुळे कंपनी प्रॉफिटमध्ये दाखवत आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर बघितली, मार्च 23 मध्ये काय झालं, नेट कंपनीला लॉस झालाय 403 करोड रुपयाचा. मार्च 22 मध्ये 915 करोडचा लॉस, मात्र मार्च 21 मध्ये 454 करोडचा प्रॉफिट कंपनीला झाला होता. आता सध्या कंपनी लॉस मध्ये आहे. आता प्रॉफिट जर वाढला तर शेअरची किंमत वाढू शकते, हे मी नेहमी सांगतो. कधी वाढते शेअरची किंमत, प्रॉफिट वाढला शेअरची किंमत वाढते, लॉस झाला शेअरची किंमत डाऊन होते. या ठिकाणचे महत्वाचे रेशोज आहेत मित्रांनो, ते बघूया आपण. कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ, कंपनी काय करते, 3 वर्षापासून कंपनीची विक्रीच वाढत नाही. म्हणजे गेल्या वर्षी 100 रुपयाची विक्री झाली, या वर्षी पण 100 रुपयाची विक्री होत आहे. म्हणजे 3 वर्षापासून कंपनीची विक्री वाढत नाही. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ, या वर्षी तर काय झालं, टिल 12 मंथ म्हणजे मागच्या या वर्षामध्ये कंपनीचा 48% नफा कमी झाला मित्रांनो. स्टॉक प्राइस सीएजीआर, जे तुमच्या माझ्यासाठी इन्व्हेस्टरसाठी जी महत्वाचा भाग आहे, स्टॉक प्राइस सीएजीआर, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न. म्हणजे तुम्ही जर 10 वर्षापूर्वी या कंपनी शेअर्स विकत घेतले असते तर तुमचे जे कॅपिटल आहे, समजा 100 रुपयाचे शेअर तुम्ही विकत घेतले असते तर ते आता 86 रुपयाचे राहिले असते. 5 वर्षापूर्वी पण तशीच अवस्था झाली असते. 3 वर्षापूर्वी मात्र जर तुम्ही या कंपनीमध्ये एंट्री केली असती तर आज रोजी 100 रुपये 166 रुपये झाले असते आणि 1 वर्षापूर्वी जर एंट्री केली असते तर 130 रुपये झाले असते. रिटर्न ऑन इक्विटी फार कमी आहे, मायनस आहे, -12%. बॅलन्स शीट जर बघितली, कंपनीकडे रिझर्व्ह आहेत 7,780 करोड रुपयांचे. कॅश फ्लो सुद्धा पॉझिटिव्ह आहे मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. रेशो जर आपण बघितले, डेटर डेज इम्प्रूव्ह झाले 130, 156 वरून 130. कॅश कन्व्हर्जन सायकल सुद्धा इम्प्रूव्ह झालाय, म्हणजे कंपनी तिच्याकडचं भांडवलाचं रूपांतर पैशामध्ये करत आहे 130 दिवसामध्ये. आरओसी मात्र फार कमी आहे, 4%. शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितली तर अनिल अंबानी यांच्याकडे, प्रमोटर जे आहेत अनिल अंबानी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्याकडे जे आहेत शेअर्स, पूर्वी कमी होते. सप्टेंबर 20 मध्ये 15.90% स्टेक होता, नंतर फार कमी झाला 9.06%. मात्र कंपनीच्या मालकांनी त्यांच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट दाखवला आणि आता त्यांच्याकडे 24.99% शेअर्स या कंपनीचे आहेत. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या कंपनीचे मालक त्यांच्याच कंपनीचे शेअर्स विकत घेतात, याचा अर्थ त्यांना स्वतःच्या बिझनेसवरती विश्वास वाढत चाललेला आहे आणि त्यांना माहिती आहे की भविष्यात काहीतरी चांगलं होणार आहे किंवा शेअरची प्राइस वाढणार आहे, तेव्हा ते आपल्या कंपनीचे शेअर्स विकत घेत असतात. एफआयने सुद्धा काय केलं, फॉरेनच्या इन्व्हेस्टर्सनी त्यांच्याकडचा स्टेक वाढवला 1.53% वरून 7.34% वरती. मात्र आपल्या स्वदेशी गुंतवणूकदारांनी, डीआयआयने काय केलं, 6.65 वरून त्यांचा जो हिस्सा आहे, स्टेक काय केला, कमी केलाय, 3.17 वर आणलाय. गव्हर्नमेंटकडे सुद्धा 0.01% शेअर्स आहेत, मात्र पब्लिककडे बघा, डिसेंबर 20 मध्ये तर 83%, 84%, आणि आज मात्र जून 23 पर्यंत, जुलै 23 पर्यंत 64.49% शेअर्स पब्लिककडे या कंपनीचे आहेत. मित्रांनो, काय होतं, या कंपनीचे रिलायन्स पॉवरच्या शेअरची प्राइस कमी आहे, म्हणजे पेनी स्टॉक आहे. मग काय होतं, जे मोठे प्लेयर्स आहेत, ज्यांच्याकडे 100 कोटी, 200 कोटी, 1000 कोटी, 10,000 कोटी पैसे आहेत, कॅपिटल आहे, ते काय करतात, याच्यामध्ये एंट्री करतात आणि ह्याची काय करतात, मॅनिप्युलेशन करून या स्टॉकची प्राइस वाढवतात किंवा कमी करतात. आणि त्यामुळं आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टरचे काय होतात, कॅपिटल याच्यामध्ये सगळं धुवून निघतं आणि आपला मात्र लॉस होतो. मित्रांनो, लॉस साठी वाचण्यासाठी माझं पुन्हा पुन्हा तुमचं म्हणणं आहे की पेनी स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करू नका. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट या कंपनीला भाव देत आहे 10-15 रुपयाचा, याचा अर्थ याची क्वालिटीच 10-15 रुपयाची आहे, त्यामुळे याला 10-15 रुपयाचा भाव मिळत आहे. याची क्वालिटी जर चांगली असती तर मार्केटने ह्याला चांगला भाव दिला असता. साधी गोष्ट तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे रिलायन्स पॉवर या कंपनीचे फंडामेंटल अनालिसिस आपण केलेलं आहे मित्रांनो. रिलायन्स पॉवर या कंपनीमध्ये गुंतवणूक करू नका असं मी तुम्हाला विनंती करतो, आणि तुम्हाला जर करायचीच असेल तर स्वतःचं अनालिसिस करून स्वतःच्या रिस्क वरती तुम्ही गुंतवणूक करू शकता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत. आरएसआय इंडिकेटर वापरून प्रॉफिट कसा कमवावा, येस बँकेचं अनालिसिस आहे, सुझलॉनचं अनालिसिस आहे, कंपन्या निफ्टी का वाढत आहे, का कमी होत आहे, एशियन पेंटचं अनालिसिस आहे, 10 स्ट्रॉंग कंपन्या कोणत्या, अशा अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवलेले आहेत. तुम्ही नक्की जाऊन बघा. नवीन लोकांनी मार्केटमध्ये काय करायला पाहिजे तुम्ही नक्की बघा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.